नमस्कार. 4 मे 2026 या चालू घडामोडींच्या या खास विश्लेषणामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज भरपूर आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आपण कव्हर करणार आहोत, त्यामुळे जराही वेळ न दवडता थेट विषयाला सुरुवात करूया. चला तर मग बघूया यात काय काय आहे. आजची ही प्रचंड माहिती लक्षात ठेवायला सोपी जावी म्हणून आपण ती 4 मुख्य आणि सोप्या विभागांमध्ये विभागली आहे. विज्ञान आणि संरक्षण, पर्यावरण आणि कृषी, त्यानंतर प्रशासन आणि अर्थव्यवस्था, आणि शेवटी क्रीडा आणि विशेष दिवस. तंत्रज्ञानातील उत्तुंग भरारीनेच आपण सुरुवात करत आहोत. आपला पहिला विभाग आहे विज्ञान, अवकाश आणि संरक्षण. बघूया चंद्रावर नेमकं काय चाललंय आणि आपली शहरे का बुडतायत. आता ही खरंच एक विलक्षण गोष्ट आहे. चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी चक्क भारत आणि जपान एकत्र आले आहेत. इस्रो आणि जपानची जॅक्सा मिळून ही चंद्रयान-5 मोहीम राबवत आहेत. 2028 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी शोधण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि यासाठी जपान त्यांचं अत्यंत शक्तिशाली असं H3 रॉकेट आणि तानेगाशिमा हे प्रक्षेपण केंद्र उपलब्ध करून देणार आहे. केवढी मोठी आंतरराष्ट्रीय भागीदारी आहे ही. संरक्षणाच्या आघाडीवर तर आणखी एक थक्क करणारी बातमी आहे. DRDO आता अग्नि-6 या क्षेपणास्त्रावर काम करत आहे आणि याची मार्क क्षमता ऐकून थक्क व्हायला होईल. तब्बल 8,000 ते 12,000 किलोमीटरपेक्षा जास्त. यामागे MIRV म्हणजेच मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रिएंट्री व्हेइकल हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरलं जात आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच क्षेपणास्त्रातून 10 वेगवेगळी अणुवस्त्रे 10 वेगवेगळ्या लक्ष्यांवर एकाच वेळी अचूकपणे डागली जाऊ शकतात. खरंच ही एक प्रचंड मोठी ताकद आहे. पण तंत्रज्ञानाच्या या प्रगतीसोबतच निसर्गाचा एक धोक्याचा इशाराही आपण लक्षात घ्यायला हवा. हा 2 सेंटीमीटरचा आकडा ऐकायला खूप छोटा वाटेल, पण यामागचं सत्य खूप धक्कादायक आहे. निसार या उपग्रहाच्या माहितीनुसार जमिनीच्या खचड्यामुळे मेक्सिको सिटी हे एवढं मोठं शहर दर महिन्याला तब्बल 2 सेंटीमीटरपेक्षा जास्त खाली खचत आहे. भूशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर हा वेग खरोखरच चिंताजनक आहे. आता पर्यावरणाचा विषय निघालाच आहे, तर आपण आपल्या दुसऱ्या विभागाकडे वळूया. पर्यावरण आणि कृषी. पक्षी, बियाणे आणि चक्क हिप्पोजचं रक्षण. हो, हिप्पोज. त्याबद्दल पुढे एक भन्नाट माहिती आहे, पण त्याआधी एक अतिशय अभिमानाची गोष्ट. परवीन शेख यांना त्यांच्या गार्डियन्स ऑफ द स्किमर या अप्रतिम उपक्रमासाठी प्रतिष्ठेचा 2026चा विटली पुरस्कार जाहीर झालाय. चंबळ नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या इंडियन स्किमर या दुर्मिळ पक्ष्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी थेट स्थानिक समुदायालाच सोबत घेतलं. कोणत्याही संवर्धन कार्यात तिथल्या स्थानिक लोकांना सामावून घेणं किती महत्त्वाचं आणि यशस्वी ठरू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता अलीकडेच जाहीर झालेल्या काही प्रमुख जागतिक आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर एक नजर टाकूया. गणितातील सर्वात मोठा अबेल पुरस्कार 2026 गर्ड फाल्टिंग्स यांना मिळालाय. स्टॉकहोम वॉटर पुरस्कार काव्हे मदानी यांनी पटकावलाय, तर रामकुमार मुखोपाध्याय यांना सरस्वती सन्मान मिळालाय. या सर्व माहितीची पटकन उजळणी करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. इथे भारतातही बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच घडतायत. ही माहिती आरामात वाचण्यासाठी हा भाग थोडा वेळ थांबून नक्की पाहता येईल. पण यातली सर्वात महत्त्वाची नोंद म्हणजे उत्तर प्रदेशातील पिलीभीत इथे सुरू होणारं पहिलं एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय केंद्र. स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक सेंद्रिय तंत्रज्ञानाचे धडे देण्यासाठी हे केंद्र सुरू केलं जात आहे, जे शेतीच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे. कृषी आणि पर्यावरणाच्या याच मालिकेत आंध्र प्रदेशातील अरकू ओल्ड सीड फेस्टिवलचा उल्लेख करणं मस्ट आहे. आदिवासी जैवविविधतेचं जतन करणं, देशी बियाणांना प्रोत्साहन देणं आणि नैसर्गिक शेतीला चालना देणं हे या महोत्सवाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. गंमत बघा, ज्या आंध्र प्रदेशातून आपण सतीश धवन स्पेस सेंटरमधून अंतराळात झेप घेतो, त्याच राज्यात आपण आपल्या नैसर्गिक शेतीच्या मुळांनाही तितक्याच घट्टपणे धरून ठेवतोय. बरं, आता एक खरोखरच डोकं चक्रावून टाकणारा प्रश्न. या आक्रमक कोलंबियन कोकेन हिप्पोसा आणि भारताचा नेमका काय संबंध असू शकतो? दक्षिण अमेरिका कुठे आणि आपला भारत कुठे? काही तर्क लावता येतोय का? याचं उत्तर खरोखरच थक्क करणारं आहे. झालंय असं की कोलंबियामध्ये या धोकादायक आणि आक्रमक हिप्पोसची संख्या इतकी वाढली आहे की त्यांना मारण्याची योजना तिथल्या सरकारने आखली होती. पण भारतीय उद्योगपती अनंत अंबानी यांनी एक प्रस्ताव ठेवला आहे. ते या 80 हिप्पोजना वाचवून गुजरातमधील जामनगर येथील वनतारा या पुनर्वसन केंद्रात सुरक्षितपणे स्थलांतरित करणार आहेत. म्हणजे विचार करा, दक्षिण अमेरिकेतील एका परिसंस्थेवरील संकट आपल्या गुजरातमधील एका वन्यजीव अभयारण्यामुळे सुटू शकतं. चला आता आपल्या तिसऱ्या विभागाकडे वळूया. प्रशासन, समाज आणि अर्थव्यवस्था. हे असे विषय आहेत जे थेट सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम करतात.
बघूया यात काय नवीन आहे. सर्वात आधी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय. ओला, उबर, स्विगी आणि झोमॅटोसारख्या ॲप्सवर काम करणाऱ्या गिग कामगारांसाठी कर्नाटक राज्याने भारतातील पहिली समर्पित डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा सुरू केली आहे. हे का महत्त्वाचं आहे? कारण या प्लॅटफॉर्म्सवर काम करणाऱ्या लाखो कामगारांना पगाराचे वाद किंवा कामाच्या ठिकाणच्या तक्रारी सोडवण्यासाठी आता एक अतिशय जलद आणि हक्काचा मार्ग मिळाला आहे. इकडे शिक्षणाच्या क्षेत्रातही एक नवीन प्रयोग होतोय. आदिविद्या फाउंडेशनने दिल्लीतील शाळांसाठी भारताचा पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम सुरू केला आहे. यात मुख्यत्वे 4 गोष्टींवर भर दिलाय: स्वजागरूकता, भावनिक लवचिकता, मूल्य आधारित विचार आणि अंतर्गत शांतता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण मानसिक विकासासाठी हा एक अतिशय अभिनव असा दृष्टिकोन आहे. आता जरा अर्थव्यवस्थेकडे वळूया. हा $4.31 अब्ज प्रचंड मोठा आकडा बघा. हा आकडा 2025-26 मधील भारत आणि केनिया यांच्यातील एकूण व्यापाराचा आहे. नुकतंच भारत आणि केनिया यांच्या संयुक्त व्यापार समितीचं 10वं अधिवेशन पार पडलं, ज्यामध्ये दोन्ही देशांतील बाजारपेठा एकमेकांसाठी अधिक खुल्या करण्यावर भर दिला गेला. ही आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने एक खूप जमेची बाजू आहे. आता आपण पोचलो आहोत विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात उत्साहवर्धक टप्प्यावर. आपला चौथा विभाग, सन्मान, क्रीडा आणि विशेष दिवस. यात आपण खेळाडूंचं यश आणि काही महत्त्वाच्या दिनांबद्दल जाणून घेणार आहोत. 2026च्या जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचा निकाल पाहिला तर ऊर अभिमानाने भरून येईल. या जागतिक स्तरावरील स्पर्धेत विजेता ठरलेला सौरभ कोठारी आणि उपविजेता ठरलेला पंकज अडवाणी हे दोन्ही खेळाडू भारतीयच आहेत. एका जागतिक स्पर्धेत टॉपच्या दोन्ही जागा आपल्या देशाने पटकावणं ही खरंच एक कमालीची आणि गौरवास्पद गोष्ट आहे. परीक्षेच्या तयारीसाठी क्रीडा क्षेत्रातील ही काही महत्त्वाची नावे एकदा नजरेखालून घालाच. ICC पुरुष T20 विश्वचषक भारताने जिंकलाय. प्रो रेसलिंग लीगचं विजेतेपद हरियाणा थंडर्सने मिळवलंय आणि अरण्य घोष हा भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलाय. एकाच ठिकाणी या सगळ्या ताढ्या विजेत्यांची उजळणी करण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. आता काही विशेष दिवसांबद्दल बोलूया. 4 मे हा दिवस कोळसा खाण कामगार दिन म्हणून पाळला जातो. आपली अर्थव्यवस्था वेगाने चालवण्यासाठी भूमिगत खाणींमध्ये अत्यंत अंधाऱ्या आणि धोकादायक परिस्थितीत जे कामगार दररोज आपला जीव धोक्यात घालतात, त्यांच्या अतुलनीय समर्पणाची आणि त्यागाची जाणीव ठेवण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. त्यांच्या या कष्टांचा आपण नेहमीच आदर करायला हवा. आणि जे लोक खरोखरच अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आहेत, त्यांच्यासाठी मे महिन्यातील महत्त्वाच्या दिवसांची ही एक परिपूर्ण यादी आहे. 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि आपला महाराष्ट्र व गुजरात दिन असतो. 3 मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन, 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आणि 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन. या सर्व महत्त्वाच्या तारखा नक्की लक्षात ठेवा. तर जाता जाता नेहमीप्रमाणे एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजचा प्रश्न आहे, चर्चेत असलेला मिसिंग सी लिंक हा पूल नक्की कोणत्या महामार्गावर बांधला जात आहे? पर्याय आहेत: अ. मुंबई बँगलोर, ब. मुंबई पुणे, क. गोवा मुंबई की ड. बँगलोर चेन्नई. आपलं ज्ञान तपासा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की द्या. बघूया किती जणांना याचं अचूक उत्तर येतंय. तोपर्यंत अशीच नवनवीन माहिती मिळवत रहा आणि पुन्हा भेटूया पुढच्या सत्रात.